राष्ट्रवादी काँग्रेस मागे लागलेलं शुक्ल काष्ठ काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये। दादा असताना धनंजय मुंडे, माणिक कोकाटे या नेत्यांना त्यांच्यावरच्या आरोपांनंतर राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर दुर्दैवाने दादांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या विमान अपघातावरनं त्यांच्याच पक्षातले नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर रोहित पवारांनी आरोपांच्या फैरी डागणं सुरू केलंय। हे कमी म्हणून की काय, तर नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातल्या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ समोर आला। तिकडे नाशिकच्या खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। तटकरेंचं नाव घेतही आरोप होत आहेत याच प्रकरणात। त्यातच नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेले आहेत। थोडक्यात काय, तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे आरोपांची जंत्री लागलेली आहे, संकटांची माला त्यांच्या मागे लागलेली आहे। अशात नव्याने पक्षाची धुरा सांभाळलेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण आरोपाने डागाळलेले मंत्री आणि नेतृत्व घेऊन काम करणं हे बोजड असतं। त्यामुळे त्यांना आता पक्ष स्वच्छता करायची वेळ आली आहे का? वारंवार त्यांच्याच पक्षाचे नेते अडचणीत का येत आहेत? त्यांना कुणी टार्गेट करतंय का? सुनेत्रा वहिनींनी आता पक्षाचं नेतृत्व बदलत एक फ्रेश सुरुवात करावी का? या सगळ्याचा उहापोह आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आहेत आणि तिकडे नवराष्ट्रचे डिजिटल एडिटर मनोज भोयर सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला मृणाल मॅमकडे जाईन, आपण एक चर्चेचा टोन सेट करूया। मृणाल मॅम, एक गोष्ट नक्की आहे की सध्या आरोपांचं वजन हे राष्ट्रवादीच्या पारड्यात जरा जास्त पडतंय। अडचणीत येण्याचं प्रमाण हे त्यांच्या नेत्यांमध्ये, त्यांच्या मंत्र्यांमध्ये जास्त आहे, याच्याबद्दल तर दुमत नसेल। काय तुम्हाला फर्स्ट हँड कारण याची काय वाटतात? मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस हा कोणत्याही विचारांनी बांधलेल्या पक्षापेक्षा तो सत्तेच्या आधाराने वाढणारा किंवा सत्तेत जीव रमणारा पक्ष म्हणून ओळखला जातो। अशा पक्षाची जेव्हा दोन शक्ल झाली की शरद पवार साहेब एकीकडे आणि अजितदादा एकीकडे, तेव्हाच त्या पक्षातली एकमेकांवरच्या कुरघोड्या, सत्ता स्पर्धा समोर येईल हे सरळ होतं। त्यातच अजितदादा पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साधारणतः या पक्षातले जे सत्ताकांक्षी आहेत त्यांच्या आकांक्षा वरती आलेल्या आहेत। सध्या त्या अत्यंत योग्य रीतीने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात वागत जरी असले तरी मुळातच राजकारणाने जी काय संस्कृती बदललेली आहे महाराष्ट्राची, त्याचं प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समोर येत आहे। या पक्षातले एकमेकांचे शत्रू एकमेकांबद्दलच्या कागाळ्या आपल्यापर्यंत पोहोचवतायत का माध्यमांपर्यंत, हा एक मुद्दा। आणि दुसरं म्हणजे वर्तनातच जर खोट असेल तर त्या घटना पाठोपाठ पुढे येत आहेत। नेते जेव्हा साधारणतः थोडेसे कमी शक्तीचे होतात, शरद पवार आजारामुळे थोडेसे हॉस्पिटल बाउंड होते, अजितदादा तर नाहीतच, त्यावेळेला पक्षातली प्रकरणं बाहेर यायला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते। राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या असं झालेलं आहे। बाकी पक्ष काही गंगेसारखे स्वच्छ आहेत वगैरे असं अजिबात नाही, पण या पक्षातली प्रकरणं जास्त मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत आणि ती बाहेर आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करता करता दुसरं काहीतरी समोर येत आहे, अशी अवस्था आहे। जेव्हा ही पक्षाची दोन शक्ल होतात तेव्हा हे असं होतच, आणि त्यातच अजितदादांचा झालेला अंत यामुळे या पक्षातली बेदिली जास्त मोठ्या प्रमाणात समोर येते। बरं, मी चोरमारे सरांकडे जाईन हाच मुद्दा घेऊन। चोरमारे सर, म्हणजे असं म्हणायचं का की नायक असूनही निर्णायकी अवस्था किंवा त्याच्यामुळेच पक्षामधले जे एकमेकांचे शत्रू आहेत ते प्रबळ होत आहेत आणि अशी प्रकरणं बाहेर येत आहेत, की बाहेर जे फॅक्टर्स आहेत हे टार्गेट करतायत? दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली एक एक प्रकरण समोर येणं, म्हणजे सुरुवातीला तुझे उल्लेख केला मुंडेंचा राजीनामा असेल, कोकाटेंचा राजीनामा असेल, म्हणजे दोन मंत्र्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला। अजितदादा असताना दोन मंत्री त्यातून बाहेर जायला लागलेला आहे। म्हणजे हे ज्या पद्धतीनं या मंत्र्यांचा वर्तन व्यवहार आहे, सार्वजनिक जीवनातला व्यवहार आहे, त्याचा फटका त्यांना बसलाय। अजितदादा सुद्धा त्यांना वाचवू शकलेले नाही, ती वस्तुस्थिती आहे। दुसरी गोष्ट, अजितदादा गेल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी सगळी सूत्र घेतली असली तरी सुद्धा रोहित पवार ज्या पद्धतीनं पक्षातल्या आताच्या नेतृत्वावर, म्हणजे ज्यांच्याकडे पक्षाची सूत्र आहेत, त्या प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील,
यांच्या संदर्भात जे काही गौप्यस्फोट करायला लागले आहेत त्यामुळं एक नवीन काहीतरी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बर म्हणजे अजितदादा गेल्यानंतर काल रोहित पवार यांनी ज्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या की मधल्या काळ सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी काही पत्र अधिकार म्हणजे त्या एक पत्र देऊन पक्षाच्या कार्याध्यक्षांना अधिकार दिले, राष्ट्रीय कार्याध्यक्षांना अधिकार दिल्याचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. अशी काय मधल्या काळात हे कशासाठी केलेलं होतं? अर्थात तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल त्या संदर्भात खुलासा करतील. तटकरेंनी काहीतरी सांगितलं कायदेशीर गोष्टींच्यासाठी पाहिजे होतं, पण त्यामधल्या 10-15 दिवसात अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांना असं पत्र द्यावं लागलेलं होतं? या गोष्टी खरं तर स्पष्ट करायला पाहिजे. कारण कसं आहे, रोहित पवारांचा त्या पक्षाशी संबंध नाही. ही गोष्ट त्या राष्ट्रवादी काँग्रेसची, अजित पवार यांच्या पक्षातली अंतर्गत गोष्ट आहे. त्याचे अधिकार कुणाकडे असावेत, का असावेत. पण इथं ते संशय निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत की सुनेत्रा पवार यांना डावलून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सगळे पक्ष ताब्यात घेण्याची, पक्षावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठीच्या या गोष्टी पुढे आणतायत. त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ वेगळा आहे. पुन्हा त्याला झिरवळ्यांच्या प्रकरणाची फोडणी मिळते, त्याला पुन्हा अशोक खरातांचं प्रकरण येऊन रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यायला लागतो. या ज्या गोष्टी आहेत या कोणत्याही परिस्थितीत अजितदादा असते तरी त्या रोखू शकले नसते. पण त्या पलीकडची ही मला वाटतं ही राजकीय परिस्थिती आहे. त्या संदर्भात जो एक संशय निर्माण व्हायला लागलाय त्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती, त्याची म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की जितक्या ताकदीचे इंटरनल फॅक्टर्स आहेत तितक्याच ताकदीचे एक्सटर्नल फॅक्टर्स सुद्धा आहेत. बरोबर आहे. अगदी ठीक आहे. मी भोयर यांच्याकडे जाते. मनोज भोयरजी, तुम्ही कसं बघता या सध्या जी परिस्थिती आहे राष्ट्रवादीची? तुमचा ऑडिओ म्यूट आहे, जरा अनम्यूट करा. तुमचा आवाज बहुतेक येईल आता. नाही, अजूनही तुमचा ऑडिओ म्यूटच आहे. ठीक आहे, तुम्ही ऑडिओचा ग्लिच थोडासा सुधारून घ्या. मी आमच्या ऑडिओला सुद्धा सांगते इथून तुमचा आवाज चेक करायला. तोपर्यंत मी पुन्हा एकदा मृणाल मॅमकडे जाते. मृणाल मॅम, आता आपला जो प्रश्न आपण घेतलेला आहे आज तो की सुनेत्रा पवारांनी पक्ष स्वच्छतेला आता सुरुवात करावी का? एकतर असं आहे की सुनेत्राताईंना जर या पक्षावर स्वतःची पूर्णपणे नियंत्रण मिळवून हुकमत गाजवणं असा शब्द अयोग्य राहील. त्या तसं करण्याच्या स्वभावाच्या आहेत असंही दिसत नाही. जर त्यांना पक्ष पुढे न्यायचा असेल तर त्यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत. एक आव्हान आहे शरद पवार आणि सुप्रियाताईंचं सक्रिय असणं. विलिनीकरण होणार नाही हे लक्षात घेतल्याबरोबर हे दोघं कितीही परस्परांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले तरी ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्यात अजितदादा हयात असतानाही ना या पक्षाला फारसं काही स्थान मिळालं ना त्या पक्षाला फारसं काही स्थान मिळालं. अशा परिस्थितीत जेव्हा सुनेत्राताई सूत्र हातात घेत आहेत तेव्हा त्यांना या पक्षातल्या बऱ्याच रचना मुळापासून बदलवाव्या लागतील. अशा रचना बदलवणं, भारत हा साधारणतः पुरुष प्रधान देश आहे. इथलं राजकारणही मॅस्क्युलिन असल्यामुळे एखाद्या महिलेला ते ताबडतोब करणं लवकर शक्य होईल असं अजिबात नाही. फार संकट असतील त्यामध्ये. दुसरं असं की अनेक लोक जे अजितदादा पवारांच्या काळामध्ये सत्तास्थानावर आले त्यांना बाजूला करणं हे पण वाटतं तितकं कदाचित सोपं नसेल. रुपाली चाकणकरांचंच आपण उदाहरण घेऊ. अशोक खरात यांचं भोंदू प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाचा तर राजीनामा द्यावा लागला, पण अजूनही महिला प्रदेशाध्यक्ष या पदावरून त्या पायउतार झालेल्या नाहीत. सुनेत्राताईंच्या कितीही मनात असलं तरी पक्षातली वेगवेगळी जातीय समीकरणं, वेगवेगळे दबाव गट हे सगळं लक्षात घेतात त्या या निर्णयापर्यंत अद्याप पोचलेल्या नाहीत. आणि कालचं जे उदाहरण झालं की आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा प्रभाव
किती मानला जाणार, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव पार्थ पवार यांना चालणार का? कारण आपण चर्चेत न घेतलेली एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे पार्थ पवार आता राज्यसभेवर नेमले गेलेले आहेत. हो. अजितदादांच्या हयातीत त्यांना पार्थ पवारांना राजकारणात सक्रिय भूमिका द्यायची होती. ते एक निवडणूकही लढले, पण राज्यसभेत त्यांना न पाठवता सुनेत्राताईंना जे पाठवलं गेलं होतं त्यामागे त्यांचा विचार काय होता? हा एका कुटुंबातल्या प्रमुखाचा निर्णय होता. होय. त्यामुळे त्याबद्दल भाष्य करणं राजकीय अंगाने वेगळं असेल आणि कौटुंबिक अंगानेही वेगळं असेल. पण पार्थ पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसमधली एक मोठी शक्ती होत असतील तर त्यांच्या कलांनी सुनेत्राताई जाणार का? किंवा जय पार्थ सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा त्यांचे सल्लागार असं एक वर्तुळ आणि बाकी बाहेरचं एक वर्तुळ, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था असेल का पाहावं लागेल. सुनील तटकरे हे अजितदादांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते होते. कुटुंबापेक्षाही म्हणजे विभक्त झालेल्या कुटुंबापेक्षाही त्यांना तटकरे जवळचे वाटायचे. आदिती तटकरे आज राजकारणात स्थिरावलेले आहेत. त्यामुळे कदाचित तटकरे बरोबर राहतील. प्रफुल्ल पटेल यांना थोडंसं अंतर दिलं जाईल. सुनेत्रा पवारांसमोरची जी आव्हानं आहेत ती आता हळूहळू समोर येत आहेत आणि त्यांना एका विचित्र कालखंडात नेतृत्व करावं लागतं. त्या धीरोदात्त बोलतात, त्या गंभीरपणे बोलतात, त्या कुठेही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देत नाहीत. त्यामुळे ते या आव्हानाला कशा सामोरं जातात ते पाहणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे तुम्ही म्हटलं तसं सोपं आव्हान नाहीये, कारण त्याच्यामध्ये जातीय समीकरणं, राजकीय दबाव गट असतात, दुसऱ्या पक्षांमधून असलेली आव्हानं, मग त्याच्यामध्ये तुमचे अलायज असतात ज्यांच्यासोबत ते सत्तेत आहेत, तुमचे विरोधक आहेत, त्या विरोधकांची आव्हानं आहेत. ते ह्या सगळ्यामधनं ती तारेवरची एक कसरत जमवणं हे खरंच खूप आव्हानात्मक आहे. मी मनोज भोयर यांचा जर ऑडिओ सुधारला असेल तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाते. भोयरजी, कसं कॉमेंट कराल तुम्ही सध्याच्या परिस्थितीवरती? आधी माझा आवाज येतोय नम्रता तुम्हाला? येस, तुमचा आवाज येतोय, बोला. येतोय. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार हाते असताना मुंडे आणि कोकाटे हे प्रकरण, या प्रकरणाला सामोरं जावं लागलं अजित पवारांना. हो. आणि सुनेत्रा पवार यांच्या कारकिर्दीमध्ये आधी चाकणकर आणि नंतर आता झिरवळांचं हे प्रकरण, या दोन्ही प्रकरणाला त्यांना सामोरं जावं लागतंय. चाकणकरांना जावंच लागतं, त्यांचा राजीनामा घेतला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यावर पक्षाच्या आमदारांनी सुद्धा एक प्रकारे दबाव टाकलाय की चाकणकरांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा तुम्ही राजीनामा घ्यायला पाहिजे. कदाचित मागे पुढे ते सुद्धा होईल. आणि झिरवळांचा जो हा सेक्स बॉम्ब जो टाकला गेलेला आहे आणि जोही अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी ठरवून एका वृत्तवाहिनीवरती, तो सुद्धा पक्षातल्याच नेत्यांकडून, धारीतले आमचे शुक्राचार्य, आमच्याशी कनेक्टेड लोक असतील असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय, ज्यांची भूमिका आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापासून थोडीशी वेगळी आहे. ती आपल्याला सातत्यानं दिसली की रोहित पवारांच्या सोबतीनं आपल्याला ते वागताना दिसलेले आहे. असं असताना विजय वडेट्टीवारांचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात बोलत असतात, तो भाग जरी आपण केला तरी माजी मंत्री यामागे असू शकतात, त्यांना मंत्रीपद हवं आहे आणि म्हणून मग झिरवळांची विकेट घेऊन त्यांना तिथे त्यांचं मंत्रीपद हवं आहे. अशा प्रकारचा त्या माजी मंत्र्यांचाच ची इच्छा असल्यामुळे त्यांनी हा प्रकार घडून आणला असावा. आणि अत्यंत जुना हा सगळा व्हिडिओ आहे. अर्थात जो व्हिडिओ समोर येतोय त्याचे काही आपल्याला, तो ब्लॅकमेलिंगचा प्रकार असू शकतो, एक्सटॉर्शनचा असू शकतो, आणखी काही असू शकतो, पण मुळात जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आणि अशा प्रकारचं मंत्र्यांच्या दालनामध्ये किंवा कुठल्या त्यांच्या निवासस्थानी असे प्रकार अजिबातच उचित नाही. मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला जो पॉवर स्ट्रगल आपल्याला दिसतो तोही पाहणं महत्वाचं, ज्याचा चोरमारे यांनी उल्लेख केलेला आहे. ज्या तारखा तुमच्या समोर दिसतात त्याच्या दोन थिअरी साधारणतः आता दिसत आहेत. म्हणजे आपण म्हणतो की जे दिग्गज नेते असतात आपापल्या बातम्या प्लान करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. तर दोन गोष्टी आहेत. या पत्राची सर्वात जास्त चर्चा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झाली, काल. आणि त्यावेळेला झिरवळांचं हे सगळं प्रकरणी चर्चेत आलं. मुळात त्या पक्षावरती ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय असा रोहित पवारांचा जो आरोप होता तो मुळात 16 फेब्रुवारीला म्हणजे 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झाल्यानंतर 16 फेब्रुवारीला जे पत्र प्रफुल्ल तटकरे, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव या तिघांच्या सही एक पत्र गेलेलं आहे. हा या पक्षात यांचा जो दावा आहे, पटेल तटकरे
ग्रुपकडनं की हे पत्र आम्हाला द्यावंच लागलं असतं, कारण अजित पवारांच्या नंतर पक्ष कुणाच्या हातात असावा. त्यांना कदाचित त्यावेळेला भीती होती की हा पक्ष कुणाच्या ताब्यात जावा, कारण पहिल्या दिवसापासूनच विलिनीकरणाची सगळी चर्चा घडून आणली जाते होती शरद पवार यांच्याकडनं, आणि म्हणून त्यांना ही भीती होती असं सांगतात. म्हणून त्यांनी ते पत्र दिलं की सर्व अधिकार हे कार्याध्यक्षांना असावेत. आता जे 10 मार्च 26 फेब्रुवारीला जी काही त्यांची राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांना दिले, त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. मुळात ते अधिवेशन आयोजित करावं, अशा प्रकारची निवडणूक व्हावी, हे पत्र कार्याध्यक्षांच्या सहीनं निघालं होतं. त्यामुळे आमच्या मनामध्ये अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नव्हती की आम्हाला पक्ष ताब्यात घ्यायचा होता, आणि आमच्या मनामध्ये असं होतं की सुनेत्रा पवारांना डावलून आम्हाला काही पक्ष हातात घ्यायचा होता, असं आमच्या मनात अजिबात नव्हतं, असं त्यांच्या पक्षाकडून सांगितलं जातं. कारण हे अधिवेशनच मुळात आमच्या पटलांच्या पत्रामुळे आलेलं आहे. आणि एक वाक्य जे 10 मार्चच्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाला दिलेलं आहे की आता 28 जानेवारी पासून या निर्णयापर्यंत, हे पत्र येईपर्यंत सर्व अधिकार तुम्ही जे घेतले होते, निर्णय होते, ते रद्द करतील. अर्थात ते रद्द जर ठरली तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली जी काही पक्षचिन्ह आणि पक्षाच्या संदर्भातली जी काही सुनावणी आहे त्यातही एक पेच निर्माण होऊ शकतो, कारण तुम्ही प्रफुल्ल पटेलांचाच जो निर्णय आहे तो रद्द ठरवताय. बर, मला चोरमारे सरांकडे यायचं. चोरमारे सर, आपण मुख्यत्वे तुम्ही जो मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये फोकस आला, आता मनोज भोर यांचाही फोकस आला, तो म्हणजे प्रफुल्ल तटकरे आणि माफ करा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांच्या ते पत्रव्यवहार आणि दोघांच्या बद्दल जे रोहित पवार आरोप करतायत त्याच्याबद्दल. एक त्याच्याबद्दल राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडनं अशी ही ओरड आहे की हा आमचा पक्षाचा अंतर्गत भाग आहे, आम्ही फक्त स्टँड इन होतो सुनेत्रा वहिनी येईपर्यंत. अशामध्ये दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर रोहित पवार जास्त इंटरेस्टेड आहेत यांच्या इंटरनल गोष्टींमध्ये असं दिसतंय, आमच्या काकांचा पक्ष असा हक्क सांगत. सर, तुमचा आवाज म्यूट आहे. हा नम्रता, दोन गोष्टी आपल्याला इथं रोहित पवारांच्या त्या सगळ्या एकूण आतापर्यंतच्या अजितदादा गेल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी त्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. अजितदादांचा मृत्यू संशयास्पद आहे किंवा त्या मृत्यूच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मनात ज्या शंका आहेत त्या संदर्भात अजितदादा गेल्यानंतर म्हणजे रक्षा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून रोहित पवार अतिशय म्हणजे त्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत. म्हणजे आणि सगळ्या सुरुवातीला दिल्लीला जाऊन त्यांनी त्या संदर्भातली सगळी टेक्निकल माहिती, त्या संदर्भातली अनुषंगिक माहिती गोळा केली आणि एक विषय जो त्यांनी लावून धरला आणि तो आत्ता आपण आहोत तिथपर्यंत, म्हणजे तो कर्नाटकात FIR नोंदवून तो महाराष्ट्रात येईपर्यंत इथपर्यंत तो विषय घेऊन आलेले आहेत. आणि एका विषयाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मनात ज्या शंका होत्या त्या सगळ्या त्यांनी चव्हाट्यावर सातत्यानं आणलेल्या आहेत आणि सरकार जी लपवाछपवी करते त्या संदर्भात त्यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. हे रोहित पवारांचं काम खरं तर एका कुणाही राजकीय नेत्यानं एखादं काम हातात घेतल्यानंतर कसं तडीच न्यावं किंवा त्याचा पाठपुरावा कसं करावा याचं उत्तम उदाहरण आहे. पण दुसरीकडे हे करताना रोहित पवार अजित पवारांच्या पक्षासंदर्भात जी काही वक्तव्य करतायत किंवा ज्या गोष्टी करतायत तिथं मग त्यांच्या ह्या आधीच्या प्रयत्नांच्या बद्दल थोडा संशय किंवा शंका निर्माण होते असं मला वाटतं. कारण मग ते जेव्हा तटकरे प्रफुल्ल पटेलांच्यावर येतात किंवा ते पर्सनल येतात, ते सुनेत्रा काकींच्या संदर्भात बोलतात त्यावेळी ते खूप पर्सनल होतात. तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रोहित पवारांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या संदर्भात पाठपुरावा करणं, त्यासाठी आग्रह धरणं हे त्यांचे प्रयत्न एका बाजूला आहेत. पण त्याच वेळी मग ते खरं तर त्यांचा स्वतः दुसरा पक्ष नाही, ते ज्या पक्षात आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे. त्या पक्षानं गेल्या 3 महिन्यात काय केलं, त्या पक्षाचा कुठंच रोल नाही, विधिमंडळात रोल नाही, विधिमंडळ रस्त्यावर रोल नाही, इतकं सगळं चाललंय, कुठं त्या पक्षाची काही भूमिका नाही. आणि ते मात्र सतत इकडं अजित पवारांच्या पक्षात असं झालं, आमचं तमूक झालं, तटकरेने असं केलं, प्रफुल्ल पटेलांनी हे केलं. सो अजून काय अशी माहिती आलेली नाही की सुनेत्रा पवारांनी काय सांगितलं की रोहित पवारांनी जरा आमच्या पक्षात लक्ष घालावं किंवा आमच्या गोष्टीत लक्ष द्यावं. खरं तर मला वाटतं त्या रोहित पवारांच्या या दोन गोष्टींच्याकडे आपल्याला बघायला लागतं. एक, ते अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात जो पाठपुरावा करतायत तो कौतुकास्पद आहे, तो महत्वाचा आहे. पण त्याच वेळी त्यात मग ते ज्यावेळी या पक्षाच्या संदर्भात बोलतात, तटकरे पटेल यांच्यावर बोलतात, त्यावेळी ते काय ते पर्सनल लेवलला येत आहेत असं वाटतं. त्यामुळे सगळा हा गोंधळ होतोय असं मला वाटतं. बरं, मृणाल मॅम.
रोहित पवार आणि पक्षातली अंतर्गत आव्हानं म्हणजे एकमेकांच्या विरोधात आलेली प्रकरणं हे माझ्या मते दोन वेगळे मुद्दे आहेत. पण विषय निघालाच आहे तर रोहित पवारांवर आपण बोलायला हवं. विलिनीकरणाची चर्चा संपल्यानंतर आता अजितदादा किंवा शरद पवारांचा वारसा असलेला जो काय पक्ष आहे त्या पक्षावर आपलं वर्चस्व येणाऱ्या काळात स्थापन व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत का, अशी एकूण रोहितदादा पवारांच्या राष्ट्रव्यापी संपर्कावरून शंका येते. ते जे काय करतायत ते राजकीय स्पेस व्यापाराच्या दृष्टीने उत्तम आहे, त्याबाबत काही दुमत असू शकत नाही, ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण ही स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात आणताना अजितदादांच्या मृत्यूच्या मागे घातपातच होता ही शंका हातात धरून त्यांचा जो काय पाठीराखा वर्ग आहे तो माझ्याकडे यावा, त्यांच्या पत्नीकडे किंवा मुलांकडे जाऊ नये असा एक त्यामागे हेतू आहे का, अशी शंका येण्या इतपत आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरं असं की एकाच पवार कुटुंबात 5 सत्तेची पदं आहेत. त्यातनं युगेंद्र पवार एक पराभूत झालेले आहेत, सुनेत्राताई पराभूत झाल्या होत्या. म्हणजे पवार सेंट्रिक राजकारण आता या महाराष्ट्राला मान्य आहे का, किंवा येणाऱ्या काळात पवार सेंट्रिक फोकस जाऊन ती जागा दुसरे काही घेऊ बघतील का, याचा विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्ष ज्या वेगाने पश्चिम महाराष्ट्रात शिरू पाहत आहे ती मला असं वाटतं धोक्याची घंटा आहे. रोहित पवार कसे डेव्हलप होत जातील यावर आपल्याला सातत्याने बोलावं लागेल. आजचा मुद्दा हा राष्ट्रवादी काँग्रेस, सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस तिथे काय काय सुरू आहे हा आहे. आणि झिरवाळांकडचा व्हिडिओ याची पुष्टी आपण करत नाही आहोत, पण त्याच्या आधी त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना एक अधिकारी कर्मचारी सापडला जातो. त्यावर विरोधी पक्षांनी काय केलं, रोहित पवारांनी, ते विरोधी पक्ष आहेत त्याबद्दल त्यांनी भूमिका मांडली का, काँग्रेसनी भूमिका मांडली का, आणि सरकारच्या प्रतिमेवर लागलेला हा डाग जर विरोधी पक्ष काही करणार नसतील तर सत्ताधारीच पक्ष समोर येऊन त्यांना काढून टाकतोय. आपण पाहिलं की सत्ताधारी पक्षांचीच परस्परात भांडणं झाली सातारा जिल्हा परिषदेवरून, जो अजितदादा आणि पवारांचा वर्चस्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र हातात घेताना आता सफाई काम करणं खूप महत्वाचं होणार आहे. ते त्या कशा प्रकारे करतात याकडे लक्ष देणं राजकीय प्रक्रिया म्हणून किंवा राजकीय निरीक्षक म्हणून पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे, मी 30-30 सेकंद दोघांनाही देते. सफाई काम ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा मनोज भोयर अपेक्षित काय आहे? नेतृत्व बदल अपेक्षित आहे, हायरार्की ऑफ कमांड अपेक्षित आहे, तिथे माणसं बदलणं, नवे चेहरे आणणं अपेक्षित आहे, नेमकं अपेक्षित काय? नाही, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे जहाज पुढे घेऊन जायचं असेल तर ते आत्ताच्या घडीला खोल समुद्रातून जाते आणि संकट प्रचंड मोठी आहेत, आव्हान आहेत, वादळ निर्माण झाली. आणि सुनेत्रा पवारांच्या अगदी सुरुवातीच्या कारकिर्दीमध्येच ते त्यांना आव्हानं पेलायची आहेत आणि ते पेलतीलही. पण मुळात त्यांच्याशिवाय दुसरं कुठलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उदयाला येणार नाही. सुनेत्रा पवार, एकीच सुनेत्रा पवार याच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्या हातातच अधिकार आहेत. आणि तसं त्यांनी त्या पत्रामध्ये नमूदही केलेलं आहे, जे 10 मार्चला निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं. आणि त्याची जी एक ओळ होती त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी या दिसत आहेत की कंट्रोल हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे अजिबात जाऊ द्यायचा नाही आहे. आणि यामागे शरद पवारांचंही राजकारण असू शकतं, कारण पवार घराण्याचं राजकारण आत्ताच्या घडीला भाजपला नको असेल आणि पश्चिम महाराष्ट्रात जरी भाजप पुढे शिरकाव करत असेल ताकदीनं, तरी सुद्धा शरद पवार म्हणजे भाजपला अशी राष्ट्रवादी हवी होती जी त्यांच्या मनानं वागेल. खरं तर अजित पवारही वागत होते आणि पुणे महानगरपालिका आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण अजित पवारांची वेगळी भूमिका प्रत्यारोप पाहिले. पुढच्या क्षणाला आता काय होईल तसं मृणाल म्हणाल्या की रोहित पवारांचं राजकारण पुढे कसं कसं जातं यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि शिवाय शरद पवार मैदानात आहेत. आणि आता एक पार्थ पवार हा फॅक्टर पण आपल्याला विसरून चालणार नाही. चोरमारे सर, अगदी थोडक्यात शेवटची 30 सेकंद आहेत, बदल म्हणजे काय अपेक्षित आहे? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या त्यावेळी जर सुनेत्रा पवार यांच्याऐवजी पार्थ पवार राज्यसभेवर गेले असते तर अजितदादा गेल्यानंतरची परिस्थिती काय असते, त्या पक्षाच्या उपमुख्यमंत्रीपदी कोण असतं किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण असतं हे आपण विचार केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. दुसरी गोष्ट, सुनेत्रा पवारांच्या पुढचं आताचं आव्हान हेच आहे की आता ज्या पद्धतीनं पक्षात एक मोठ्या प्रमाणावर पक्षाची प्रतिमा मलिन व्हायला लागली ती सुधारणं. आता कुठल्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे निवडणुका जिंकून कर्तृत्व
सिद्ध करण्याची त्यांना संधी नाही. पण नजीकच्या काळात नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व म्हणून त्यांना स्वतःला उभं राहायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्या नेता म्हणून पवारला पुढे आणायचा आहे, त्याचा चेहरा पुढे करायचा आहे, याचा निर्णय घ्यावा लागेल. हा संभ्रम संपवल्याशिवाय या पक्षाला पुढची वाटचाल करता येणार नाही. अगदी. आणि जसं मृणाल मॅमनी सुरुवातीला सांगितलं, ही वाटचाल अजिबात सोपी नसेल, कारण अनेक जजमेंटल नजरा आहेत. कसं असतं, एखादा पक्ष हा स्क्रॅच पासून अगदी शून्यापासून तयार करणं हे कदाचित सोपं असू शकेल, कारण तिथे जेव्हा अपयश येतं त्यावेळेला कुणी जजमेंटल नजरांनी तुमच्याकडे बघत नाही. पण एखाद्या ठराविक उंचीवरती जेव्हा तो पक्ष पोहोचलेला असतो, तिथून नेतृत्व खांद्यावर घेऊन तिथून पुढची वाटचाल करणं हे एखादा मेरू पर्वत खांद्यावर घेऊन वाटचाल करण्या इतकं कठीण आहे. आणि सुनेत्रा पवारांना आता एक्झॅक्टली तेच करायचं आहे की दादांच्या प्रतिमेचं जे काही त्याची प्रभावळ आहे त्या प्रभावळीसह त्यांना पुढचा राजकीय प्रवास करायचा आहे. त्यामुळे हे आव्हान त्यांच्यासमोर नक्की असेल. ते कशा पेलवतायत, त्यामधले कोणकोणते फॅक्टर्स आता पुढे समोर येतील हे पाहणं फार औत्सुक्याचं असेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.